स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे यीशु मां, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति खुदा, उपकार तेरे यीशु मां, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। तू मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊंगी ना, प्रभु ऐसा तो करना। पूरी करके पाऊंगी ना, प्रभु ऐसा तो करना। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे
रचना मिळतो भार, कसा वर्णू मी देवा तुला, कसा वर्णू मी ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. देवा तुला, तू आहे जगा वेगळा. अनादि आनंद आहे जीवन, येशू प्रभु कृपावन. अनादि आनंद आहे जीवन, येशू प्रभु कृपावन. स्तुति करूं रोज भरा बलिदान. स्तुति करूं रोज भरा बलिदान. प्रारंभी शब्द होता, शब्द देवा सह होता. शब्द होता, शब्द देवा सह होता. शब्दाची विलास थांब ना शिवा. सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या जागेवर बसूया. पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या अत्यंत थोर आणि प्रिय नावामध्ये आणि बहीण शिवा विलास शेजवळ ह्यांच्या वांगनिश्चय विधीसाठी मागणीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत. सुरुवातीला मला आनंद होत आहे की आपल्यामध्ये अनेक प्रभूचे दास, अनेक मंडळीचे वडीलजन आणि त्यासोबतच विविध मंडळीमधून आणि दोन्ही कुटुंबांमधून प्रियजन या ठिकाणी आले आहेत. आपल्या सर्वांचे मी प्रभूमध्ये आज या ठिकाणी स्वागत करत आहे. या दोन्ही कुटुंबाच्या जीवनामध्ये प्रभूने दाखवलेल्या या सुंदरशा दिवसाबद्दल प्रभूचे आभार मानत असताना आपण कधीही प्रभूचे उपकार विसरू नये. स्तोत्रकर्ता म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचं धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा परमेश्वराचं धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचं धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार तू विसरू नको. आणि आताच आपण गीतांमध्ये ऐकत होतो, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति और धन्यवाद. परमेश्वराचे आभार मानत असताना या ठिकाणी जमलेल्या सर्व प्रियजनांना विनंती करतो की आपले मोबाईल फोन्स जी आहे ख्रिस्ती ब्रदरन मंडळी कोडोली यांच्या अधीनतेत होत आहे. कोडोली मंडळीमधून आपले प्रिय विलास शेजवळ आणि कुटुंब जात असतात, ते देखील आपल्यामध्ये आहेत. आणि करण्यासाठी आणि ह्या संपूर्ण विधीवर प्रभूचा आशीर्वाद मागण्यासाठी मी छावणी मंडळीतील वडिलांपैकी अंकल के मथाई आहेत, त्यांना विनंती करतो त्यांनी यावं आणि आजच्या संपूर्ण विधीला प्रभूच्या हातात सोपवून द्यावं. अंकल के मथाई, प्रार्थना करूया. Gracious and loving Heavenly Father,
We thank thee for thy beloved Son, our Lord Jesus Christ. आमच्या कृपाळू स्वर्गीय पित्या तुझ्या पुत्रासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी आम्ही तुझे फार आभार मानतो. Thank thee for he is present with us according to his promise. आम्ही धन्यवाद देतो प्रभू कारण त्याच्या अभिवचनाच्या मुळे आज तू आम्हामध्ये आहेस. As the redeemed one, we are gathered together here. आणि तुझे मुक्त झालेले लोक म्हणून आम्ही आज या ठिकाणी जमलो आहोत. We praise thee and thank thee, Lord. आणि म्हणून तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो Thank परमेश्वर. thee for this blessed day which thou hast shown in our life. हा सुंदरसा दिवस तू आमच्या जीवनामध्ये दाखवलास त्याबद्दल तुझे आभार मानतो. As we have entered into a new year, Lord, and thou art starting a new beginning in the life of many. एक नवीन वर्षात तू आम्हाला आणला आहेस आणि या नवीन वर्षामध्ये अनेकांच्या जीवनामध्ये एक नवीन सुरुवात तू करून देत आहेस. Lord, we commit both the families of Noel, David, and also Shiva Seshwar into thy hand. प्रभू आम्ही नोएल डेव्हिड यांच्या कुटुंबासाठी आणि शिवा शेजवळच्या कुटुंबासाठी देखील तुझे आभार मानतो आणि त्यांना तुझ्या हातात सोपवतो. Though these efforts started recently, but Lord, it was in thy plan that these two families should be united together. जरी ह्या सर्व घडामोडी मागच्या काही दिवसांमध्ये घडल्या तरीही ही तुझी योजना होती की या दोघांना तू एक करावं. Lord, in all such occasions, our heart goes to the word of the Lord, in which thou said that I will come again and receive you unto thyself. प्रभू अशा प्रसंगामध्ये आम्हाला तुझ्या त्या शब्दांची आठवण येते जी आम्ही तुझ्या वचनामध्ये वाचतो की मी लवकर येणार आहे आणि ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तुम्हाला देखील मी घेऊन जावं यासाठी मी येणार आहे. Our Lord came in this world. आमचा प्रभू या जगामध्ये आला. Before he left this world, he promised आणि ह्या जगाला सोडून जाण्या अगोदर त्याने अभिवचन दिलं that he will come again and receive his people unto thee. की तो पुन्हा येईल आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो आहे आपल्या लोकांना तो येईल. Thank thee for bringing both these families together. And Lord, as Noel is making a promise that he will marry Shiva on the coming days. प्रभू तू त्यांना या ठिकाणी आणलंस आणि दोन्ही कुटुंबांना या ठिकाणी आम्ही पाहत असताना नोएल शिवाशी जे अभिवचन देणार आहे त्याबद्दल तुझे आभार मानतो. Thou art present with us, and we all are witness for this occasion. तुझी समक्षता आम्हामध्ये आहे आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी साक्षीदार म्हणून आहोत. We commit all the activities hereafter into thy hands. यानंतरच्या सर्व गोष्टी तुझ्या हातात सोपवतो. Lord, we commit this Lord's servant who will be ministering thy word. तुझे दास जे आज वचनामधून बोलणार आहेत त्यांना तुझ्या हातात सोपवितो And also will be solemnizing the betrothal. आणि जे आज निश्चय विधी लावणार आहेत त्यांना देखील तुझ्या हातात सोपवितो. We will thy servant who is emceeing this function. जे आज सूत्रसंचलन करत आहेत त्या तुझ्या दासांसाठी देखील प्रार्थना करतो. Let everything be done for the glory of thine. सर्व काही तुझ्या गौरवासाठी होवो अशी Lord, प्रार्थना. at this time we also pray that if there is anybody who have not come into the family of Lord, प्रभू आम्ही प्रार्थना करतो अशा वेळी असे जर कोणी असतील जे आतापर्यंत प्रभूच्या कुटुंबामध्ये आले नाही Lord, let this be a day of salvation for them also. प्रभू त्यांच्यासाठी आजचा दिवस त्यांच्या तारणाचा दिवस होऊ दे. We commit all the dear also are gathered here. सर्व प्रियजन जे आज या ठिकाणी जमले आहेत त्यांच्याबद्दल तुझे आभार मानतो. Be with each one and speak with them. आम्हा सर्वांसोबत तू राहा आणि आम्हा सर्वांशी तू बोल. Giving all glory and honor unto thee. सर्व मान आणि महिमा तुला दे. Especially committing Noel and Shiva into thy hand and both the family. विशेषरित्या नोएल आणि शिवा आणि दोन्ही कुटुंबांना तुझ्या हातात सोपवे. We ask in the precious name of our Lord and Redeemer
Jesus Christ. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या थोर आणि प्रिय नावात मागतो म्हणून तो Amen. आणि सुरुवातीला मी विनंती करतो आजचे नियुक्त वर बंधू नोएल अनिल डेव्हिड यांनी आपल्या आईंसोबत आणि मामांसोबत पुढे यावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं. मी विनंती करतो आजची नियुक्त वधू शिबा विलास शेजवळ तिच्या आईवडिलांना प्रभु देवताओं में तेरे समान है कौन, स्वर्ग में हो या धरती पर तेरे समान है कौन। हे प्रभु देवताओं में तेरे समान है कौन, स्वर्ग में हो या धरती पर तेरे समान है कौन। यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, हालेलुया। यीशु जैसा कोई नहीं, स्वर्ग में हो या धरती पर तेरे समान है कौन, स्वर्ग में हो या धरती पर तेरे समान है कौन। तुमको भी भोजन से अपने लोगों को तृप्त किया, तुमको भी भोजन से अपने लोगों को तृप्त किया, तेरे जैसा है न कोई जो प्रेम करे अपने लोगों से, तेरे जैसा है न कोई जो प्रेम करे अपने लोगों से। यीशु जैसा कोई नहीं,
यीशु जैसा कोई नहीं, हालेलुया, यीशु जैसा कोई नहीं। स्वर्ग में हो या धरती पर तेरे समान है तो, स्वर्ग में हो या धरती पर तेरे समान है तो। देव कोण आहे? जेव्हा आपण परमेश्वराच्या उपकारांबद्दल आपल्या जीवनात विचार करतो, खरोखर या परमेश्वरासारखा कोणी देव नाही या बाबीची जाणीव आपल्याला होते. आणि मला आठवत आहे की आज नोएल असो किंवा शिबा या दोघांच्या जीवनामध्ये प्रभूने जे काही केलं ते जेव्हा आज मागे आपल्या जीवनाकडे पाहत आहेत, मला या बाबीची खात्री आहे की ते प्रभूला म्हणू शकत असतील की प्रभू तुझ्यासारखा देव नाही. तो आमच्या जीवनामध्ये एवढे उपकार केले आणि त्यांच्या जीवनातल्या एका नवीन चॅप्टरला सुरुवात करत असताना, त्यांच्या जीवनातल्या एक नवीन अध्यायाला सुरू करत असताना खरोखर प्रभू त्यांचं सहाय्य करो आणि येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांच्या लग्नाच्या दिवसापर्यंत आणि त्यानंतर देखील जर प्रभूचं येणं थांबलं, प्रभू त्यांचं सहाय्य करो. सुरुवातीला मी आजच्या नियुक्त वराचं आणि वधूचं देखील परिचय देऊ इच्छितो. आणि त्या ठिकाणी त्यांच्या तारणानंतर बुडून बाप्तिस्मा घेऊन ते सहभागितेत आहे. आणि जेवढं आपल्याला माहीत आहे त्यावरून एक गोष्ट परमेश्वरासमोर साक्षी देऊन बोलू इच्छितो की या भावाला प्रभूने ज्या ज्या ठिकाणी तो गेला त्या ठिकाणी त्याच्या कामामध्ये, त्याच्या सेवेमध्ये त्याचा उपयोग केला. आणि ह्यापेक्षा मोठी साक्ष एका व्यक्तीबद्दल कोणी देऊ शकत नाही. पण नोएल डेव्हिड यांनी गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज औरंगाबादमधून BSc नर्सिंग केलं आहे. त्यानंतर DY पाटील कोल्हापूर या कॉलेजमधून MSc नर्सिंग करून ट्युटर म्हणून कोल्हापूर या ठिकाणी ते आतापर्यंत काम करत होते. आणि प्रभूचे उपकार पाहना, कालच त्यांना नोटिफिकेशन आली की त्यांनी DMERचा जो एक्झाम दिला होता त्या एक्झाममध्ये उत्तीर्ण होऊन औरंगाबाद या ठिकाणी गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यांना एक पोस्ट मिळाली आहे. आणि प्रभूच्या इच्छेत लवकरच ते या ठिकाणी जॉईन होणार आहेत आणि त्याबद्दल प्रभूचे आभार मानूया. याला जगाचे लोक म्हणतात फुल सर्कल. फुल सर्कल म्हणजे काय? सुरुवात केली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादमधून आणि शेवटी जॉब देखील त्याच ठिकाणी मिळालं. जगातील लोक म्हणतील की हे सर्व त्यांच्या कर्मांमुळे आहे, हे सर्व योगायोग आहे. पण आपल्याला माहिती आहे ही सर्व गोष्ट परमेश्वराच्या जीवनामध्ये नोएलला दिलेला आशीर्वाद आहे. म्हणून प्रभूचे आभार मानूया की प्रभूने त्याच्या जीवनात ह्या सर्व गोष्टी केल्या. शिबा विलास शेजवळ ही हिचं जन्म कुंभेफळ या ठिकाणी झालं आणि त्या ठिकाणी कुंभेफळ मंडळीसोबत अनेक वर्ष राहिल्यानंतर मागील काही वर्षांपासून प्रिय कुटुंब ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची मंडळी गारखेडा या ठिकाणी जात आहे. ती देखील प्रभूमध्ये वाढत आहे आणि ती देखील त्या मंडळीसोबत सहभागितेत एकनिष्ठ आहे. कमल नायक बजाज हॉस्पिटलमध्ये तिने देखील आपलं नर्सिंग केलं आणि त्यानंतर MGM हॉस्पिटलमध्ये ती जॉब करत आहे. तिच्यासाठी देखील प्रभूचे फार आभार मानूया. प्रभूने या दोघांना एकत्र कसं आणलं, प्रभूची जी योजना होती, आत्ताच आपण अंकल हे प्रार्थना करत होते तेव्हा ऐकलं, प्रभूची तुझी योजना होती. जरी ह्या गोष्टी काही दिवसा अगोदर घडल्या तरी तू योजलेल्या ह्या कुटुंबाला आम्ही आज आमच्या समोर पाहत आहोत. आणि म्हणून प्रभूने सर्व गोष्टी कसे घडवून आणल्या याबद्दल ऐकण्यासाठी दोन्ही कुटुंबांमधून एक एक व्यक्ती येऊन आपल्याला थोडक्यात सांगणार आहे की कसं प्रभू त्याच्या पवित्र नावात सर्वांना सलाम. मी जास्त वेळ घेणार नाही, थोडक्यात साक्षी देईल. नोएलच्या जीवनात प्रभूंनी अद्भुत कार्य केलेलं आहे. आणि त्या प्रभूच्या कार्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. ज्या वेळेला त्याला औरंगाबादमध्ये नर्सिंगमध्ये मिळालं, गव्हर्नमेंटमध्ये मिळालं नाही, तर MIT कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळाला. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग करतात.
नेमणूक झाली त्याची. ते होत असताना थोडा कठीण प्रसंग होता. MIT कॉलेज हॉस्पिटलचे लोक त्याला लवकर सर्टिफिकेट देत नव्हते आणि त्याची जी शेवटची होती, शेवटचा दिवस होता 5 वाजेपर्यंत. आणि अशा धावपळीने मला आणि माझ्या मिसेसला प्रभूंनी खरोखर खूप सहाय्य केलं. MIT कॉलेजला मी होतो, मिसेस माझी घाटीकडे होती. शेवटचा दिवस असल्या कारणाने बॉन्ड भरून देणे, त्याच्यानंतर DD भरून देणे, सर्व काही प्रभूने सहाय्य केलं आणि त्याला प्रभूने त्याच्या कृपेमध्ये एकपर्यंत त्याला सांभाळलं. त्याबद्दल मी प्रभूलाही धन्यवाद देतो, आभार मानतो. आता विशेष मी मूळ विषयाकडे मी येतो. हा लग्न प्रसंग जुळून यायचं एकच कारण म्हणजे प्रभूची ही योजना आहे. प्रांजळपणे सांगतो, बस प्रभूची योजना आहे. ज्या वेळेला नोएल अहमदनगरला विशालच्या लग्नाला गेला होता, त्यावेळेसच मला माझ्या मिसेसने फोन केला की म्हणजे असं असं आहे, ब्रदर विलास शेजूरची मुलगी आहे, तर तुम्ही जाऊन बघा. तर मी म्हटलं मी एकटा जाणार नाही, तू ये, मग मी जाईल. मग मी नंतर 10-15 दिवसाचा मला वेळ मिळाला. मी फक्त 2-3दा नोएलला म्हटलं, तुझी काय इच्छा आहे, तुझी काय इच्छा आहे. तुझी जर खऱ्या मनापासून, खऱ्या अंतःकरणापासून इच्छा असेल तर मी त्या बंधूच्या घरी जाईल आणि त्या विवाह संबंधाची मी चर्चा करेन. चर्चा करीत असताना तर मग आम्ही प्रभूने मला आणि मिसेसला सहाय्य केलं. मी प्रथम विलासला फोन लावला. म्हटलं ब्रदर, आम्हाला फोनवर काही ह्या गोष्टी सांगितल्या नाही, आम्हाला काही निमित्त कामानिमित्त तुमच्याकडे यायचं आहे, तर आम्हाला एकतर 10 मिनिटासाठी वेळ द्या. तर ते विचाराने वेळ दिला. मग मी माझी मिसेस त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्ही दोघांनी चर्चा केली. त्या चर्चा केल्यानंतर ब्रदर विलास मला म्हणाले, मला विचार करायला आणि प्रार्थना करायला वेळ द्या. म्हटलं ठीक आहे, किती वेळ लागेल ब्रदर? तरी ते अंकल मला वेळ द्या. म्हटलं ठीक आहे. त्याच्यात काय झालं की नोएल आणि त्याची मम्मी अचानक औरंगाबादला आली. आल्यानंतर माझ्या मागं तिने आग्रह धरला की मला मुलीला पाहायचं म्हणून, माझ्या मेवणीने म्हणजे नोएलच्या मम्मी. आता म्हटलं असं कसं होतं, म्हटलं मी ते बोलून आलो परत. तर मग पुन्हा मी विलास ब्रदरला फोन सांगितला, म्हणे येऊ द्या म्हणे अंकल, या तुम्ही सर्वजण या म्हणे. म्हटलं बाबा मी तो विषय काढणार नाही, फक्त बघू दे म्हटलं, ते नंतर पुढच्या प्रभूची योजना असेल तर पुढे होईल. तर झाल्यानंतर या दोघांनी पसंत पडलं, दोघांनी पुढे पसंत पडलं. मग नंतर विलास ब्रदरला सांगितलं आम्ही असं असं आहे. मग नंतर काही दिवसांनी ब्रदर विलासने माझ्या मुलाला म्हणजे प्रभूचा दास सेवक रॉजरला 10-11 वाजता रात्री फोन केला. असा फोन केला की ब्रदर आम्हाला नोएल पसंत आहे, आमची इच्छा आहे की तुम्हाला मुलगी द्यायची. अशा प्रकारे प्रभूने हे सर्व काही जोडून आणलेलं आहे. त्याबद्दल खरोखर ह्या मागची मंडळीची प्रार्थना, संतजनांची प्रार्थना, प्रत्येकाची प्रार्थना. मला या काल 6 वाजता नोएल 7 वाजता फोन आला. मी एकटाच रूममध्ये होतो. तुम्हाला विश्वास असणार माझ्या डोळ्यातून अश्रू आले. म्हटलं तू किती थोडी वाजते मग तुला असं काहीच नाही. आणि आम्ही तर कधी त्याच्यासाठी प्रार्थना केली नाही की तुला हे स्थळ दे, त्याला या ठिकाणी नोकरी मिळू दे, त्या ठिकाणी. पण खरोखरच त्याचं कल्याण केलं. ह्या माग ते एकच आहे की तो देखील प्रभूला बिलकुल आहे, मंदिर बिलकुल आहे आणि त्याची मम्मी देखील मंदिर बिलकुल आहे. म्हणून नोएल आणि रेखा हे फक्त प्रभूने तुम्हाला दिले. तुमच्या प्रामाणिकपणामुळे प्रभूने तुम्हाला हा आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून प्रभूला कधीही शोधू एक बार तुम्ही सर्व त्याचप्रमाणे सुनील गडने देखील अनेक ठिकाणी प्रयत्न केले ते, परंतु त्याचा नाचात पारा होता. शेवटी सुनील गड म्हणाले की तुम्ही पण प्रयत्न करा म्हणे मिळत आलं. तर त्याप्रमाणे आम्ही देखील प्रयत्न केला. प्रभूने मार्गदर्शन केलं आणि विशेष करून
ब्रदर विलासच्या मनात आणि सिस्टरच्या मनात आणि शिवाच्या मनात प्रभूने कार्य केलं त्याबद्दल मी प्रभूचे आभार मानतो. कारण पुनरुपी तुम्ही सर्वजण आलात, मनपूर्वक मनोभावे अंतकरणापूर्वक मी तुमचे स्वागत करतो आणि तुमचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. कारण जेव्हा नोएलबद्दल ह्या सर्व गोष्टी ऐकतो खरोखर अंकलने सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये खूप आनंद आहे. आणि जेव्हा कधी एक व्यक्ती साक्ष देतो, यानंतर तुम्ही नोटीस करा, जेव्हा कधी एक व्यक्ती साक्ष देतो त्याच्या मुखावाटे जे शब्द निघतात त्यापेक्षा जास्त महत्त्व त्यांच्या डोळ्यांमध्ये असलेल्या अश्रूंचं असतं. कारण त्याद्वारे आपल्याला कळतं त्यामागे किती प्रार्थना असते, त्यामागील त्यांचं जीवन कसं असतं. आणि म्हणून अश्रुपूर्ण नेत्रांनी सांगितलेले साक्ष खरोखर खूप प्रभावी असतात. त्याबद्दल नोएलसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी आपण प्रभूचे फार आभार मानूया. त्याचप्रमाणे मी बंधू विलास शेजवळ यांना विनंती करतो की हे स्थळ त्यांच्याकडे कसं आलं आणि त्यांच्या मनात काय होतं, त्यांच्या मनामध्ये प्रभूने कसं कार्य केलं, प्रभूने कशी शांती दिली, त्या सर्व गोष्टींबद्दल शिबाच्या वतीने आणि शेजवळ कुटुंबाच्या वतीने बंधू विलास शेजवळ आपल्याला सांगतील. सर्वांना सलाम. कारण आम्ही पाटील एक 4 वर्षापूर्वी शिबाच्या शिक्षणानिमित्त आम्ही औरंगाबादला आलो होतो आणि आम्हाला गारखेडा जवळ पडायचं म्हणून आम्ही गारखेडामध्ये सहभागितेसाठी तिथं आलो होतो. आणि प्रभूची इच्छा काय होती आम्हाला माहिती नव्हती, परंतु प्रभूचे दास ज्यावेळेस आमच्या कुंभेफळला यायचे सुनील अंकल, त्यावेळेस ते आम्हाला एकच सांगायचे, आपले लेकरं लहान बी असले तरी त्यांच्या लग्नासाठी तुम्ही प्रार्थना करीत राहा. आणि म्हणून आम्ही तिच्या लग्नासाठी प्रार्थना कंटिन्यू करीत राहायचो. परंतु शिक्षण झाल्याच्या नंतर तिला विचारलं होतं, परंतु ती म्हणे पप्पा तुमचं थोडंसं व्यवस्थित झाल्याच्या नंतर मी लग्न करेन, थोडं थांबन म्हणे मी. आणि म्हणून मला बरेचसे 3-4 जणांचे फोन आले, त्यांना मी लग्न करायचं नव्हतं म्हणून मी त्यांना नाही म्हणून सांगितलं होतं. परंतु ज्यावेळेस अनिल अंकलचा फोन आला त्यावेळेस मी झोपेतूनच उठलो होतो आणि फोन आला, ते म्हणे ब्रदर मला आंटीला आणि मला तुमच्याकडे यायचं आहे म्हणे. तर मला प्रभूने माझ्या मनामध्ये असं कार्य केलं की तू माझ्याकडे प्रार्थना करतोय आणि मी उत्तर म्हणून त्यांना पाठवत आहे. नंतर मी त्यांना म्हणणार होतो मुलीच्या लग्नाच्या संदर्भात जर येत असेल तर येऊ नका, परंतु असा विचार प्रभूने माझ्या मनात घातल्यामुळं मी त्यांना म्हटलं या म्हटलं अंकल. आणि ते आले आणि नंतर आमचं बोलणं झालं. तरी पण त्यांना म्हटलं मला काही वेळ द्या, मी प्रार्थनापूर्वक प्रभूची काय अपेक्षा आहे ते प्रार्थना करून प्रभूकडून मार्गदर्शन घेतो आणि प्रभूची इच्छा असली तर तुम्हाला कळवतो. आणि लगेच त्यांनी तदनंतर नोएल आणि त्यांच्या मम्मीला औरंगाबादमध्ये काही काम होतं, त्यांनी निमित्तानं ते आले होते. तर ते म्हणजे त्यांना सुट्ट्या नाही आहे, आम्ही नुसतं येऊन जातो, नंतर तुमचं काय आहे तर आम्हाला कळवा. आणि तो पण प्रसंग घडतच गेला आणि ते येऊन गेले, बघून गेले. आम्ही प्रार्थनापूर्वक प्रभूपुढे विषय मांडला आणि प्रभूनं शिबाला पण विचारलं आणि प्रभूने यामध्ये समाधान दिलं आणि त्या सर्व गोष्टी जुळतच गेल्या. आणि म्हणून आजचा प्रसंग प्रभूनं प्रार्थनेच्याद्वारे घडून आणला आणि प्रभू पण आहे म्हणून आम्ही होकार देऊन या ठिकाणी उभा राहिलो. कारण आमची तयारी नव्हती लग्नाच्या संदर्भात, परंतु म्हटलं प्रभूकडून जर ते स्थळ असलं आणि आम्ही जर नाकारलं तर ते आमच्यासाठी खूप मोठं नुकसान आहे आणि म्हणून ते आम्ही नाकारलं नाही. आणि म्हणून प्रभूनं आज तो प्रसंग घडून आणला आणि या ठिकाणी आज प्रभूनं त्यांना त्या तयारीमध्ये आणलं. त्याबद्दल मी प्रभूचे मनापासून आभार मानतो. आभार मानूया शिबासाठी देखील. शिबाबद्दल पण जर सांगितलं तर लहानपणापासून आपण सर्वजण तिला पाहत आहोत आणि प्रभूने तिला देखील सुंदररित्या प्रभूने वाढण्यास सहाय्य केलं. कुंभेफळ या ठिकाणी असो किंवा त्यानंतर मागील 4 वर्ष गारखेडा ह्या मंडळीमध्ये देखील असो, प्रभूचे फार आभार मानूया. कारण बंधू विलास शेजवळ आणि त्यांच्या कुटुंबामध्ये देखील प्रभूचे फार उपकार आहेत. प्रभूचे आभार मानत असताना आपण पुढे जाणार आहोत आणि पवित्र शास्त्रामधून आपण एक शास्त्रभाग वाचला आहोत. आपल्यामध्ये कोरोळी मंडळीमधून बंधू निवेल महापुरे आहेत, ते येतील आणि स्तोत्र 145 वाचतील. सर्वांना विनंती आहे त्यांनी देखील बायबल उघडावं. बंधू निवेल महापुरे आपल्यासाठी स्तोत्र 145 वाचतील. स्तोत्र 145. परमेश्वराचे चांगुलपण
व सामर्थ्य याबद्दल स्तुती. दाविदाचे स्तोत्र. हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईल आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचा धन्यवाद करेन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करेन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करेन. परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे. एक पिढी दुसऱ्या पिढी पुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील. त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील, तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व तुझी अद्भुत कृत्ये ह्यांचे मी मनन करेन. तुझ्या भयावह कृत्यांचा पराक्रम लोक विधित करतील. मी तुझी थोरवी म्हणीन, ते तुझ्या परमदयेची आठवण काढतील व तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करतील. परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे, त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करीतात. ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करीतात. ह्यासाठी की तुझे पराक्रम व तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर ही मानवजातीस कळाली. तुझे राज्य युगानुग राहणारे राज्य आहे. तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना उभे करतो. सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस. तू आपली मूठ उघडून प्राणी मात्राची इच्छा पुरी करतोस. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करीतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करीतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवितो व त्यांची आरोळे ऐकून त्यांना तारीतो. परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो, पण सर्व दुर्जनांचा नाश करीतो. माझे मुख परमेश्वराचे स्तवन करेल. प्राणी मात्र त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानुग करो. आभार मानत असताना आपण परमेश्वराचं वचन आताच वाचलं. ह्याच वचनाबद्दल स्तोत्रकर्ता म्हणतो, तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. आणि ह्या अंधकारमय जगामध्ये देवाच्या वचनाचा आपल्या जीवनामध्ये जो मोठा एक प्रभाव असतो, त्याबद्दल आपण एक गीत गाणार आहोत. आपल्या हस्तपत्रिकेमध्ये गीत क्रमांक 2, खुदा का वचन दीपक मेरा रोशन करे जीवन मेरा. गीत क्रमांक 2 आपल्या हस्तपत्रिकेमध्ये. रोशन करेगा जीवन मेरा, खुदा का वचन दीपक मेरा, रोशन करेगा जीवन मेरा. सच्चा वचन, अद्भुत वचन, हे परमेश्वर तू ही है वचन.
आपल्यामध्ये प्रभूचे दास बंधू अल्बर्ट सुनील हे आहेत आणि देवाच्या वचनामधून बोधपर उपदेश ते देणार आहेत. त्याबद्दल मी विनंती करतो गावखेडा मंडळीमधून आपल्यामध्ये बंधू श्याम बंधापूर आहे, त्यांना विनंती करतो त्यांनी येऊन प्रभूच्या दासाला आणि आपल्या सर्वांना प्रभूच्या हातात सोपवावं. अंकल श्याम. धन्यवाद देते हैं प्रभु। ये बात निश्चय का एक आनंद का समय के लिए हम धन्यवाद देते हैं। ये आपके ओर से इस समय को आपने बनाया, धन्यवाद देते हैं। विशेष करके जोएल और शिवा दोनों के लिए धन्यवाद देते हैं, उनके परिवार के लिए भी धन्यवाद देते हैं। उपस्थित मंडली और रिश्तेदारों के लिए धन्यवाद देते हैं। विशेष करके सेवकगणों को, वडीलजनों के लिए धन्यवाद देते हैं प्रभु जी। आपके ये सेवक बंधु सुनील अल्बर्ट जो वचन विशेष करुणों के लिए, हम सब के लिए जो वचन हमारे सामने जो बोलने वाले हैं प्रभु जी, आपके ओर से आपके आत्मा के द्वारा हमें बोलने के लिए और सुनने के लिए सबको सहायता कीजिए। सब बातों को हमारा उद्धार प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते पिता, आमीन। ख्रिस्ताच्या अति थोर आणि मोडवान नावामध्ये सर्व उपस्थित बंधू बहिणींना प्रेमाचा सलाम। आजचा दिवस फार आनंदाचा दिवस, जेव्हा अशा प्रसंगासाठी आपण एकत्र येतो। देवाच्या वचनाचं महत्व नोएल आणि शिबा या क्षणापासून पुढे आपल्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरण ठेवावं। आणि आपण मंडळी जे आज या प्रसंगाकरिता एकत्र झालेले आहात, ते आपणासही हे वचन फार महत्वाचं आहे। क्या ही धन्य है हर एक जो यहोवा का भय मानता है और उसके वचनों के ऊपर चलता है। आजचं वचन सांगताच तुम्हाला पण आश्चर्य वाटेल, कारण ज्या क्षणी हे स्थळ अशा प्रकारे घडून येण्याची परिस्थिती माझ्या कानावर आली, त्याच क्षणी नोएल आणि शिबा हे वचन प्रभूने माझ्या मनात दिलं, जे आपण उत्पत्ती याच्या 24व्या अध्यायातील 50व्या वचनामध्ये वाचतो। उत्पत्ती 24 आणि 50, जेनेसिस चॅप्टर 24 and verse 50. इथे असं लिहिलं आहे, यावर लाबान व बथुएल यांनी उत्तर केले, ही परमेश्वराची योजना आहे, तुम्हाला आमच्याने बरे वाईट काही बोलवत नाही। देव वाचलेले वचन आपल्या सर्वांकरिता आशीर्वादाचे करून देव। मला सांगण्याची गरज नाही की यामागे देवाच्या आत्म्याचं कसं मार्गदर्शन आहे। आपण त्यांच्या साक्षीतून ऐकलं, आपण ह्या एकत्र येण्यातून पाहत आहोत, आणि ज्याप्रमाणे ह्या ठिकाणी लाबान आणि बथुएल म्हटले त्याप्रमाणे नोएल आणि शिबा आणि दोन्ही कुटुंब आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी मागे जर हे वाक्य आपण बोलू शकलो, याच्यासारखं सौभाग्य दुसरं कोणतं नाही। कोणतं वाक्य? ही परमेश्वराची योजना आहे। तसं पाहायला गेलं, वाग्निश्चय म्हणजे विवाहाप्रत केलेला निर्णय, निश्चय। आणि नंतर त्या दिवशी ते म्हणणार आहे, मरणाने आपला वियोग होई तोपर्यंत। म्हणून नोएल आणि शिबा हे किती महत्वाचं आहे याचं गांभीर्य। एक, परमेश्वराची योजना। दोन, विवाहाप्रत केलेला हा निर्णय। तीन, वियोग होई तोपर्यंत, जोपर्यंत ह्या जगात आहोत तोपर्यंत हा केलेला निर्णय आहे। आणि ह्या निर्णयामध्ये पुढे जात असताना काही महत्वाच्या बाबी या शास्त्र भागातून तुम्हा दोघांपुढे आणि आपल्या सर्वांपुढे ठेवू इच्छित आहे। हे वाक्य सोपं नव्हतं त्यांना बोलण्याकरिता की ही परमेश्वराची योजना आहे। माझ्या प्रियांनो, प्रत्येक आईवडील घडलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये युजुअली तसं पाहता हेच वाक्य म्हणतात, ही परमेश्वराची योजना आहे।
परंतु जिथे परमेश्वराची योजना असते त्या बाबतीत हे आपण कधी विसरायला नको की तिथे देह स्वभाव नसतो, तिथे डोके स्वतःचे डोके चालवणे नसते, तिथे कोणतीही जगाची रीत किंवा जगाची पद्धत अवलंबली जात नसते. जिथे परमेश्वराची योजना असते त्या उलट त्यामध्ये काय असतं ते ह्या शास्त्र भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जर ही परमेश्वराची योजना आहे तर त्यामध्ये काय असतं? एक, त्यामध्ये देवाचे किंवा परमेश्वराचे नाव असते. वचन 3 मध्ये वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आपल्याला आढळून येतं. वचन 3 मध्ये म्हटलं आहे, मी वाचतो, मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो. त्यामध्ये परमेश्वराचं नाव घेतलेलं आपण पाहतो. 7वं वचन, स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन, तो तुझ्या पुढे आपलं दूत पाठवेल आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण. जेव्हा आपण म्हणतो ना की परमेश्वराची योजना आहे, त्यामागे एक, परमेश्वराचं नाव असतं. 2, परमेश्वराची शपथ असते, शपथेचं स्मरण असतं. बघितलं का अब्राहम आपल्या दासाला सांगताना काय म्हणतो? आणि म्हणून त्या शपथेचं जे परमेश्वराने त्याला त्याच्या वंशजांकरिता दिलेलं होतं, त्या शपथेचं तो स्मरण करत आहे आणि म्हणून तो आपल्या दासाला शपथ घालून सांगत आहे. जिथे परमेश्वराची योजना असते तिथे परमेश्वराचे नाव असते. जिथे परमेश्वराची योजना असते तिथे परमेश्वराची शपथ म्हणजे खात्रीपूर्वक आत्मविश्वास त्यामधून दिसून येतो. 3, जिथे परमेश्वराची योजना असते तिथे परमेश्वराचे वचन असते. आणि म्हणून त्याने अट घातली. काय अट घातली? माझ्या आप्तांमधून जाऊन तू माझ्या मुलासाठी मुलगी आण. आणि तो म्हटला, जर यदाकदाचित तो येण्यास तयार नसला, ती येण्यास तयार नसली तर मी ह्याला तिकडे नेऊ का? त्याला किती वेळा सांगण्यात आलं, तुम्ही वाचून पहा. काहीही हो, जर ती इकडे येण्यास तयार नसेल तर तू मात्र माझ्या मुलाला कधीही तिकडे न्यायचं नाही. आणि जर ती तयार नसेल तर ते या शब्दातून मोकळा आहेस, परंतु माझ्या मुलाला तिकडे तू न्यायचं नाही. जिथे परमेश्वराची योजना असते तिथे परमेश्वराचं नाव असतं, परमेश्वराच्या शब्दाचं स्मरण असतं, तिथे परमेश्वराचं वचन असतं. 4, तिथे परमेश्वराचा दास असतो. हा विश्वासू दास आहे, हा जुना दास आहे, हा अनुभवी दास आहे, हा या कुटुंबातील सगळी माहिती असलेला दास आहे, तो प्रामाणिक आहे. जिथे परमेश्वराची योजना असते, 7वं वचन वाचून पहा, तिथे सहाय्य, दूतांचं सहाय्य असतं. परमेश्वर ज्याच्यावर मी भाव ठेवला आहे तो आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवेल, तो तुझा मार्ग सफळ करेल. माझ्या प्रियांनो, आज किती आई वडील यावर खरंच विश्वास करतात? 1 मिनिट विचार करून पहा बरं. कारण त्यापुढे म्हटलं आहे, जिथे परमेश्वराची योजना आहे, या अध्यायामध्ये किती वेळा हा देवाचा दास देवाच्या घरात, देवाच्या दासाच्या घरात प्रामाणिकपणे सेवा करत असलेला किती वेळा तुम्हाला प्रार्थना करताना आढळेल. वाचून पहा. सुरुवात करतोय प्रार्थना, पुढे जातोय प्रार्थना, अट घालणारे प्रार्थना, घरी जाणारे प्रार्थना, उठताना प्रार्थना, निघताना प्रार्थना. म्हणजे काय बरं? जिथे परमेश्वराची योजना असते तिथे प्रार्थना असते. आणि प्रार्थना म्हणजे काय? देवावर अवलंबून असणे असते. देवा, तुझ्याशिवाय मी निसहाय्य आहे, तुझ्याशिवाय मला मार्गदर्शन नाहीये. देवा, तूच माझा मार्ग सफळ करू शकतोस. म्हणून माझ्या प्रियांनो, जेव्हा आपण म्हणतो की ही परमेश्वराची योजना आहे, त्यामधला जो आनंद आपल्याला अनुभवायचा असेल तर आपल्या जीवनात हे कधी आपण विसरायला नको की तिथे परमेश्वराचं नाव पावित्र्याने घेतलं जातं, तिथे परमेश्वराच्या नावाच्या शब्दाचं स्मरण केलं जातं, तिथे परमेश्वराच्या वचनाप्रमाणे अट मांडली जाते, तिथे परमेश्वराचे दास विश्वासूपणाने सगळ्या गोष्टी करणारे असतात, तिथे परमेश्वराच्या दूतांचं सहाय्य असतं आणि तिथे प्रार्थना म्हणजे देवावर अवलंबून असणे असते. हे जरी मी थोडक्यात सांगितलं तरी आणखी थोडक्यात या दोघांना
5 गोष्टी फक्त शब्द सांगणार आहेत नोएल आणि शिबा. जिथे परमेश्वराची योजना असते, या क्षणापासून पुढे कोणतंही पाऊल उचलताना तीळ मात्र शंका मनात कधी, कोणती परिस्थिती येवो, कोणते लोक येवो, ते काहीही बोलो, कितीही अडखळ आणो, कितीही काहीही कुठेही कसंही घडो, तुम्ही दोघांनी एवढंच म्हटलं पाहिजे, ही परमेश्वराची योजना आहे, ही परमेश्वराची योजना आहे, ही परमेश्वराची योजना आहे. आणि जर हे म्हणायचं असेल तर माहिती का शिबा, तुला कोणत्या 5 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. मी जेव्हा ह्या स्त्रीकडे, ह्या रिबेकाकडे पाहतो, तिच्या जीवनातून ज्या 5 गोष्टी मला आढळल्या, सर्वात पहिली गोष्ट, या स्त्रीने जेव्हा आपला होकार दिला, 58 वचन वाचलं का, त्यांनी रिबेकास बोलावून विचारले, तू ह्या मनुष्याबरोबर जातेस काय? ती काय म्हटली? हो, मी जाते. ते सोपं नाही आहे. एका तरुण मुलीने अनोळखी, आता ह्या दोघांनी तर पाहिलं, अगोदर पाहिलं, निमित्ताने पाहिलं, नंतर पाहिलं, आणखी काय पाहिलं आणि विचारलं असेल ते दोन्ही कुटुंबांना माहित आहे, पण हिने तर काही पाहिलंय नाही. तिने काय असलं ते थोडं ऐकलं असेल, परंतु तिला काय पाहायला मिळालं ते मी सांगणार आहे. आणि त्यावर तिने विश्वास ठेवून, जे दांडगा विश्वास ठेवून, मी म्हणेल जे दूतांचं सहाय्य आणि मार्गदर्शन ज्याला आपण म्हणतो, ते इथे आढळतं. तिला जेव्हा तिच्या घरच्यांनी विचारलं, ज्याप्रमाणे विलास आणि मीना आई वडील यांनी आपली मुलगी शिबा हिला विचारलं, बाई तुझी तयारी का ग, तू जातेस का? शिबा काय म्हटली? मी जाते. या परमेश्वराच्या योजनेमागे जेव्हा परमेश्वर कार्य करतो, तेव्हा तिच्या मनात, मुखात तो हे शब्द खात्रीचे घालतो, मी जाते. त्याच्या मनात, मुखात काय घातलं ते आपण 63, 64 आणि 65व्या वचनात वाचतो. आणि त्यातून एक सार निघतो, तो असा, ती म्हटली हो मी जाते, आणि तो म्हणतो हो मी जाणतो. का बरं? कारण 63व्या वचनामध्ये त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले, 64व्या वचनामध्ये तिने आपली दृष्टी वर करून पाहिले, परंतु 65व्या वचनामध्ये मात्र तिने प्रश्न केला, हा जो रानात दुरून येत आहे हा कोण? त्याने प्रश्न नाही केला, त्याला शंका नव्हती, त्याला सगळ्या गोष्टी जाणीव होत्या, कळाल्या होत्या आणि त्याला माहित होत्या. म्हणून तो काय म्हणतो, एक ती म्हणते हो मी जाते, आणि तो म्हणतो हो मी जाणतो, मला काही प्रश्न नाही. हे परमेश्वराची योजना आहे, हे परमेश्वरापासून आहे. म्हणून तुम्हा दोघांना 5 शब्द मी सांगू इच्छित आहे. पहिली गोष्ट, स्त्रीच्या होकारातील 5 बाबी कोणत्या? एक, तिचे ताडणे. तिचे ताडणे म्हणजे काय बरं? तसं पाहिलं शिबा ही जी रिबेका होती ना, ही फार कष्टाळू होती बेटा, फार कष्टाळू होती. ती तर नेहमीप्रमाणे पाणी भरायला गेली होती विहिरीवर, परंतु ज्या सेवकाने प्रार्थना केली होती, जी मुलगी जिला मी पाणी मागेल तिने म्हणालं मी तुम्हाला पाजते. आणि सोपं नाहीये, माणसाला पाजणं सोपं आहे, परंतु तुमच्या उंटांनाही मी पाजते. बापरे, असं जर ती मुलगी म्हटली तर हीच परमेश्वरा तुझ्यापासून माझ्या दासाच्या मुलाकरीत आहे, मला कळून चुकेल. ती कष्टाळू होती. 2, ती मायाळू होती. परंतु तिच्या या कष्टाळू आणि मायाळूपणामुळे या सेवकाने निर्णय घेतला असं नाहीये. ते तर त्याने प्रार्थना केली, ते तर त्याने डोळ्यासमोर पाहिलं, तरी पण तो त्याच्या विश्वासात हेच का, हेच आहे का, असं असेल का, हे खरंच घडत आहे का, आपल्या मनात ते येत नाही का, हे खरंच आहे का, हे होतंय का, अजूनही नोलच्या मनात चाललं असेल, हे खरंच आहे का, हे होतंय का. शिवा पण बघते हळूच, आणि ती पण म्हणते हे खरंच आहे का, हे होतंय का, पण हे खरंच आहे, हे होत आहे. आणि काय माहिती त्याला त्यामागे सिक्रेट, हे तिचं कष्टाळूपणा नव्हे, ताडणे, त्याद्वारे तिच्या मायाळूपणामुळे ताडणे ते नव्हतं. खरं पाहता ह्या देवदूतांच्या द्वारे जे देवाच्या लोकांना, विश्वासणाऱ्यांना जे सहाय्य मिळतं, त्या गोष्टी ज्या आहेत त्या अदृश्य आहेत. या दृश्य स्वरूपातून कोणताही नोएल अशा सुंदर शिबाला पाहिल्यावर कसा नाही म्हणेल बरं? मला सांगा,
किंवा कोणती सुंदर शिवा अशा हँडसम नोएलला पाहिल्यावर कसं बरं नाही म्हणू शकेल बरं? मला सांगा बरं. हे मनुष्यांचं ताडण आहे, परंतु त्या ताडण्यामागे जर परमेश्वराची योजना, परमेश्वराचा हात, परमेश्वराचं मार्गदर्शन, परमेश्वराच्या दूतांचं सहाय्य असलं तर ते किती उत्तम आहे. तिचे ताडणे. 2, तिची तयारी आपण वाचतो. काय तिची तयारी वाचतो बरं? तिची तयारी तिने कुठून केली बरं? त्या विहिरीवर त्याने तिला पाहिले, त्या विहिरीवर त्याने तिला पसंत केले, त्या विहिरीवर त्याने तिला भेट दिली, त्या विहिरीवर त्याने तिची विचारपूस केली, परंतु तिने आपली तयारी विहिरीवर दर्शविली नाही. तिने आपली तयारी कुठे दर्शविली? आपल्या घरी. माझ्या प्रिय तरुण मुलींनो, जे तुम्ही विवाहाच्या बंधनाची वाट पाहतात, प्रार्थना करत आहात, कधी पण विहिरीवर कोणी का येऊन भेटेना, कितीही बरोबर असो, कितीही योग्य असो, किती चांगला असो, किती भारी असो, तिथे आपला निर्णय करायचा नाही. तिची तयारी तिने कुठून दर्शविली? आपल्या घरून. का बरं घरून? कारण आजकाल ही विहीर फार वेगळ्या वेगळ्या विहीर येतात. माहिती कोणती विहीर? आता ही विहीर फार भयंकर आहे. या विहिरीवर कोण कोणाला कधी कुठं भेटतं काही कळत नाही. काय चॅटिंग चालतं, काय मीटिंग चालतं, काय फॅटिंग चालतं आपल्याला माहित नाही. परंतु हे सगळं नंतर निदर्शनास येतं. आणि जे कोणी दुसऱ्या विहिरीवर कोणताही निर्णय करतात, आपलं घर, आपलं कुटुंब, आपला प्रपंच, आपले आई वडील या गोष्टी सोडून, तिथे त्यांची तयारी ही परमेश्वराच्या योजनेनुसार नसते. हे कृपा करून अंडरलाईन करा. 1, तिचे ताडणे. 2, तिची तयारी. 3, तिचे तारतम्य. तारतम्य म्हणजे काय? फार कठीण शब्द वापरला. तारतम्य म्हणजे या तिच्या सगळ्या होणाऱ्या गोष्टीमध्ये तिची तारंबळ उडाली नाहीये. तिचं तारतम्य आपण कुठे पाहतो? मी माझ्या आईचा परिचय तुम्हाला देते, माझ्या वडिलांचा परिचय देते, माझ्या भावाबद्दल सांगते, माझ्या कुटुंबाबद्दल सांगते. का बरं? तिचे तारतम्य तिला आपल्या त्या दासाला आपल्या घरी बोलवण्यामध्ये आणि त्या कुटुंबाचा परिचय देण्यामध्ये, घराण्याचा परिचय देण्यामध्ये आणि घराण्याच्या परिचयाबरोबर घराण्याची साक्ष धरून आणि घराण्याची कुटुंबाची साक्ष जपून चालणारी रेबका आज पाहिजे आपल्याला. घराण्याला, कुटुंबाला धरून. तरुण मुलांनो, मुलींनो, कधीही आपल्या आई वडिलांचा अनादर करू नका. ते कसे का असेना, ते लाभान का असेना, काही हरकत नाही. ते लाभान का असेना, आता मला सांगायची गरज नाही लाभान म्हणजे काय. तरी पण आपल्या वडिलांचा आदर, आपल्या आईचा आदर जे करीतात त्यांना परमेश्वर अद्भुत आशीर्वाद देतो. आणि हा तुम्हाला मिळावा म्हणून 1, तिचे ताडणे. 2, तिची तयारी. 3, तिचे तारतम्य. 4, तिची तत्परता. तू जाते का बाई? हो जाते. ते म्हटले तिला 10 दिवस राहू द्या ना. जाणारच आहे ना, आता नेहमी करता. माहित नाही मग नंतर कधी पाहायला भेटायला मिळेल. तिची तयारी कोणती होती? सोडण्याची आणि जडण्याची. ज्या तरुण मुलीच्या जीवनात असे प्रसंग येतात, ज्या मुलाच्या जीवनात हे प्रसंग येतात, हे पवित्र शास्त्राप्रमाणे आहे. याच तो पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील आणि ते उभयता एकदेह होतील. हे सोडणे आणि जोडणे हे फार महत्वाचं आहे माझ्या प्रियांनो. आणि म्हणून तिच्या तयारीतून सोडण्यास आणि आपल्या पतीला जोडण्यास जी तत्परता दिसून येते. 1, तिचे ताडणे. 2, तिची तयारी. 3, तिचे तारतम्य म्हणजे तारंबळ नाहीये. आणि 4, तिची तत्परता. 5, तिचा प्रवास. काय बरं? प्रवास सोपा नव्हता तो. आपल्यासारखं पटकन कोणती गाडीने आली तू आज? मला वाटतं कोणता उंट होता तुझा? अर्टिगा होती मी पाहिली वाटतं, की इनोव्हा होती वाटतं. बापरे. आणि ती पण कुठं रस्त्यातच अडकली कुठलं माहित नाही. आपण वाट पाहत राहिलो इकडे. परंतु हिचा जो उंट होता बेटा, हा उंट साधारण नव्हता. उंटावर कधी तू बसलीस? नंतर तुम्ही दोघं जाऊन बसा. आणि उंटावर थोड्या वेळ बसणं म्हणजे काय हे कळेल आपल्याला. उंटावर सगळ्यांनी बसू शकत, परंतु त्याचा प्रवास कसा होता? उंटावरचा प्रवास होता. आणि एवढ्या लांबचा प्रवास. तिच्या तयारीतून तिचा प्रवास जेव्हा मी पाहतो, फक्त त्या प्रवासामध्ये तिचं
ज्या मनात जे चाललं होतं त्या प्रवासामध्ये, तू बघितलं का हा अध्याय वाचताना? तिचं लक्ष फक्त एका गोष्टीकडे. कशाकडे? हा प्रवास तर चाललाय, ठीक आहे, हा प्रवास कधी संपेल माहित नाहीये. प्रवास चाललाच आहे, डुगुडुगू चाललाय, प्रवास चाललाच आहे, डुगुडुगू चाललाय, प्रवास चाललाच आहे, सगळं डुगुडुगू चाललाय. अहो कुठे तो इसहाक आणि कुठे तो माझा होणारा पती? या सगळ्या गोष्टीबद्दल जे मी आतापर्यंत एवढा विचार करत चालले, तिच्या मनात या सगळ्या गोष्टी चालल्यात. आम्हाला माहिती आहे बेटा, तुझ्या मनामध्ये आता काय काय चाललंय. हा तुझा उंट आहे. म्हणजे विवाहाच्या दिवसापर्यंत, मे महिन्यापर्यंत हा उंट कुंभेफळवरून आणि औरंगाबादमध्येच आहे. गारखेड्यामधून औरंगाबादमध्येच आहे बहुतेक. कोडोळीला, कोल्हापूरला पण जायची गरज नाही आपल्याला, मला वाटतं. थोड्या वेळ जाऊ आपण. आता हा सुंदर जॉब, नोकरी मिळाल्यानंतर काय प्रमोशन आहे, इम्पॉसिबल मी सांगतो. अजूनही माझ्या अंगावर शहार येत आहे. मी प्रिय कुटुंबाकडनं जेव्हा रात्री ह्याबद्दल ऐकलं, माझ्या डोळ्यात पण पाणी आलं. कारण हा आमचा मुलगा आहे, आमच्या मंडळीचा मुलगा आहे. आणि अशी मुलं फार कमी पाहायला मिळतात नोएलप्रमाणे. मी सरळ सांगू शकतो पब्लिकली, त्याच्या जीवनात प्रभूने केलेल्या या उपकाराबद्दल आपण देवाला आयुष्यभर धन्यवाद देऊ. मला काय सांगायचं होतं, तिची कोणती तयारी होती त्या होकारामागे? एक, तिच्या त्या प्रवासामध्ये उंटावर ती चालली होती, ती पाहतच होती. आणि पाहता पाहता तिला काहीतरी घोळका येताना दिसला. तिच्या मनातील प्रश्न ती थांबू शकले नाही. आणि म्हणून 65व्या वचनामध्ये तिने पटकन प्रश्न केला, हा जो पुरुष अरण्यात आपल्या समोर येत आहे, हा कोण? हात नाहीये. मला माहिती आहे तुमचा हा अनुभव आहे की नाही माहित नाही, परंतु एकदा का हा निर्णय झाल्यानंतर जी कोणी दिसेल ती तिच्यासारखीच दिसते, किंवा जो कोणी दिसेल हा त्याच्यासारखाच दिसतो. मला माहित नाही तुम्हाला हे झालं की नाही, मला झालं. आता 34 वर्ष झाले तरी सगळीकडे तीच दिसते. खरं सांगतो, कारण तिच्याशिवाय हा निर्णय माझ्या जीवनात दुसरा कोणी नाही. आणि हे तुमच्या दोघांच्या जीवनात आयुष्यभर असावं म्हणून एकमेकांना चांगलं निरखून पहा, लक्षपूर्वक पहा. खाली मान नका घालू. हळूच, मला माहिती आहे तुम्ही हळूच एक कान इकडे करून पाहता, बघू का आता, नंतर बघू का, सगळे मला पाहता येत का, काही घाबरू नका. तिच्या त्या प्रवासामध्ये ती विचारपूस करते, हा जो अरण्यात येत आहे हा तर नाहीये. आणि मग त्या दासाने सांगितलं, हाच तो बेटा, याच्यासाठीच तू इकडे आलेली आहेस. तिच्या 5 गोष्टी लक्षात राहतील शिवा रेबेकेच्या. तिचे ताडणे, तिची तयारी, तिचे तारतम्य, तिची तत्परता आणि तिचा प्रवास किंवा तिची विचारपूस. नोएल, मला तुला पण 5 गोष्टी पटकन सांगायच्या, जास्त वेळ मी घेणार नाही. फार सुंदर आहे आपण वाचायला गेलं तर. पुरुषाच्या होकारातील 5 बाबी कोणत्या? एक, त्याचा भरोसा. त्याचा भरोसा कोणावर आहे? त्याच्या बापावर, त्याच्या वडिलांवर. आज किती मुले वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मुलीबरोबर लग्न करायला. पप्पा तुम्हाला कळत नाही, जमाना बदललाय पप्पा, तुम्ही काय पाहणार, मला पाहू द्या. त्याचा भरोसा पाहिला त्याच्या बापावर, कारण त्याला माहित होतं त्याच्या बापाचा भरोसा एका जिवंत देवावर आहे. आणि त्या माझ्या बापाला माझ्या देवाने अद्भुतरित्या कुठून कुठे आणलं आणि कुठून कुठे चालवतंय. आणि ज्याप्रमाणे माझ्या बापाला अशा परिस्थितीमध्ये चालवलं, जेव्हा तो निसंतान जात होता आणि अगदी वयोवृद्ध झालेला होता, सगळ्या गोष्टी अशक्य होत्या, तेव्हा जर देवाने माझ्या बापाला मदत केली आहे, त्या बापावर माझा पूर्ण भरोसा आहे. माझ्या लग्नाच्या बाबतीत पण तो देव माझ्या बापाला मार्गदर्शन करेल. आहे हा भरोसा असणं फार गरजेचं आहे. त्याचा भरोसा जेव्हा मी सांगतो, त्याचा भरोसा त्याच्या वडिलांवर, त्याचा भरोसा या घरातील विश्वासू दासावर, आणि त्याचा भरोसा माझ्या जीवनात करेल तर मी कोणाबरोबर करेल? विश्वासणाऱ्यास मुलीबरोबरच विवाह करेल. माझ्या कुटुंबातूनच, माझ्या घराण्यातूनच, माझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणेच हा पण आमच्या घरातील दास जाऊन पाहून सगळ्या गोष्टी सांगेल त्याप्रमाणेच तो वाट पाहत होता. त्याचं वय किती नंतर तुम्ही मोजून पहा. बापरे, आज जर वाट पाहिलं तर किती घाई होते नाही का? माझ्या तरुण मुलांना, हा आपल्या देवावर, घरातील देवावर विश्वास ठेवणाऱ्या आई वडिलांवर आपला भरोसा कधी कमी होऊ देऊ नका. आणि देव तुमच्या भरोशाला कधी ठेच पडू देणार नाही. जर तुमचा विश्वास खरोखर देवावर असेल, गॅरंटी सांगतो,
देवावरचा भरोसा कधीही आपल्या विश्वासाची त्रेधा उडवणार नाही. कुठे लिहिलं आहे? यशाया 28 आणि 16 मध्ये. काय? ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्यांची कधी त्रेधा उडणार नाही. देव निश्चित ते करतो, त्याचा भरोसा. 2, त्याची भक्ती आपण पाहतो. गेले बाबा कुठे मुलगी पाहायला, आता कोण येते, कशी येते, कशी दिसते, काय घालते, काय नाही घालत, कसं बनवते, स्वयंपाक येतो का, नोकरी आहे का, नाहीये का, ते नव्हतं त्याचा विषय. त्याचा विषय काय होता? मनन, भक्ती. तो काय करत होता? प्रार्थना करत होता. तो देवाकडे मागत होता, देवा जी येईल ना ती तुझ्यापासूनची खरंच असू दे प्रभू. नोएल, तुझ्या जीवनात पण हे असावं. 1, तुझा भरोसा. 2, तुझी भक्ती. 3, तुझी भेट. त्याने तिच्याकरिता भेट पाठवली, आणि जी भेट पाठवली आणि त्या भेट पाठवले असल्यामुळे जेव्हा त्याने नजर वर करून पाहिले, तिने नजर वर करून पाहिले, तिने प्रश्न विचारला, त्याने विचारला नाही. का बरं माहिती का? कारण त्याने तिला पाठवलेली भेट तिच्या अंगावर पाहिली. त्याने पाठवलेले वस्त्र, त्याने पाठवलेले दागदागिने, त्या दिवसातील रीत आणि पद्धत होती, ते पाहिल्यामुळे हे तर मी पाठवलेलं आहे, हे मी दिलेलं आहे. म्हणून ती भेट आहे ना, मला माहित नाही आज तू कोणती भेट तिला देणार आहेस, जेणेकरून तिच्या नेहमी ती लक्षात राहू शकेल. जी ओळख पटणं, एकमेकांचा भरोसा असणं, हे फार महत्वाचं. बोलता बोलता मी 2 मिनिटं एवढं सांगून जाऊ का? ह्या दासाचं चित्र हे देवाच्या पवित्र आत्म्याचं चित्र आहे. आणि हा पवित्र आत्मा आज विश्वासणाऱ्याला भेट देतो, कृपादान देतो, सजवतो, नटवतो, घडवतो, आकार देतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपला खरावर येईल आणि जेव्हा तो दृष्टीवर करून पाहिल, जर हे वस्त्र, हे तारणाचं वस्त्र आणि हे तारणाचे अलंकार जर आपल्या जीवनात असले, जर पापांची क्षमा मिळाल्याची खात्री असेल, येशू ख्रिस्तावरचा तुमचा खरा विश्वास असेल, तर तो जेव्हा पाहिल त्याला तुमच्या बाबतीत शंका वाटणार नाही. ओळख पटली जाईल, कारण त्याने ते वस्त्र पाठवले आहे. त्याचा दास पवित्र आत्म्याच्या द्वारे जर तुम्ही आपल्या पापांचा पश्चाताप केला आहे, येशू ख्रिस्ताला आपला प्रभू व तारणारा म्हणून ग्रहण केला आहे, तर हे तारणाचे वस्त्र तो लेवतो आणि आपली तयारी त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे रोज आणि रोज त्याची वधू म्हणून ख्रिस्ताला सादर करण्याकरिता तो घडवतो. तुम्ही आहात का त्यापैकी? या प्रसंगामध्ये तुम्ही होऊ शकता. तुम्ही आपल्या पापांचा पश्चाताप करून येशू ख्रिस्ताला म्हणा, तूच माझा प्रभू, तूच माझा तारणारा, माझ्या पापांकरिता तूच मरण पावला, तुलाच पुरण्यात आले, तूच मेलेल्यातून पुन्हा उठला. येशू, आजपासून तू माझा प्रभू आणि माझा तारणारा. ताबडतोब ते वस्त्र येईल. कोणतं? तारणाचे वस्त्र, स्तुतीचे वस्त्र, प्रशंसेचे वस्त्र, बदललेले वस्त्र आणि सगळं जीवन बदललेलं राहील. त्याचा भरोसा, त्याची भक्ती, त्याची भेट आणि त्याचा भेद. 4थी गोष्ट, कोणता भेद? त्याने तिला पाहिल्यावर त्याला बिलकुल शंका नव्हती. तो म्हणतो, ही माझी, ही माझ्यासाठी. आणि तो म्हणतो, ही माझ्या आईच्या ठिकाणी. कारण त्याची आई नुकतीच मरण पावली होती 23व्या. आणि या सगळ्या गोष्टी घरामधील दुःख या त्याच्या मनात सारख्या असलेल्या बाबी होत्या. त्याचा भेद त्याला कळाला. म्हणजे काय? आता माझी ही संगिणी, माझी ही जीवनसाथी, हे माझ्याकरिता सर्व काही. त्याचा भरोसा, त्याची भक्ती, त्याचा भेद, त्याची भेट, त्याचा भेद आणि शेवटी, आणि मग मी थांबवतो, त्याचं भलं. त्याचं भलं काय झालं? शेवटच्या वचनात आपण असं वाचतो, मग इसहाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेऱ्यात आणले, त्याने रिबकेचा स्वीकार केला, ती त्याची पत्नी झाली आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते. आपल्या आईच्या पश्चात इसहाकाचं भलं झालं. इसहाक सांत्वन पावला. तुमचं लग्न झालंय, तुमचं लग्न झालंय, सांत्वन पावलंय, समाधान आहे. खरंच या जीवनसाथी बरोबर प्रामाणिक आहात, विश्वासू आहात. माझ्या प्रियांनो, विशेष करून हे सगळं सांगत असताना प्रभू तुमचं आणि माझं खरोखर सहाय्य कर. या 5 गोष्टी तुझ्याकरिता, 5 गोष्टी तुझ्याकरिता आणि या 10 गोष्टी आपल्या सगळ्यांकरिता. म्हणून ही परमेश्वराची योजना, त्याचप्रमाणे सगळं जग चालत आहे.
उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत ही परमेश्वराची योजना आहे. जर ते योजनेमध्ये असाल तर आशीर्वाद आहे, नसाल तर श्राप आहे. असण्यासाठी आत्ता येऊ शकतात आणि प्रभूला आपलं जीवन सोपवून तुम्ही जगू शकतात. प्रभू या वाचलेल्या वचनांवर आपला विपुल आशीर्वाद देव आणि अवैतांवर विपुल आशीर्वाद देऊन त्यांच्या या निर्णयामध्ये खरोखर त्यांनी नेहमी म्हणावं, ही परमेश्वराची योजना आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन.